त्याच्यानंतर असं चेक केलं होतं की यांच्यामध्ये जर दोन सब्जेक्ट जर असेल तर आपण कुठल्या सब्जेक्टनुसार घेणार आहे वर्ब? हां, सेकंड सब्जेक्ट. सेकंड सब्जेक्ट जर सिंग्युलर असेल तर वर्ब पण काय असणार? सिंग्युलर. सेकंड सब्जेक्ट जर सिंग्युलर असेल तर वर्ब पण काय असणार माझ्यासाठी? सिंग्युलर. पॉईंट क्लिअर का? आता चेक करून घेऊ आपण इथं काय म्हणतो हा पॉईंट. बघा, सेंटेन्स वाचल्याच्या नंतर आपल्याला असं लक्षात येते की आय ॲज वेल ॲज दे आर. बरोबर आहे. इथं मला वर्ब दिलेला आहे. काय दिलेला आहे? आर. नेक्स्ट काय दिलेला आहे? रमन इन ॲडिशन टू हिज काय सिस्टर. समोर काय दिलेलं आहे? स्टडी. बरं मला सांगा याच्यामधला वर्ब कुठला असेल? रमन असेल का? इन ॲडिशन टू समोर काय दिलेलं आहे? हे सिस्टर. हे वर्ब असेल का? याच्यामध्ये क्रिया दिसते का आपल्याला? नाही. पण समोर काय दिलेलं आहे? स्टडीज. हे माझ्यासाठी काय असणार? वर्ब असणार. नेक्स्ट चेक करा. आवर प्रिन्सिपल अलॉंग विथ अदर काय दिलेलं आहे? टीचर्स आर गोईंग देअर. काय होणार? आर गोईंग हे माझ्यासाठी पूर्ण काय असणार? वर्ब असणार. त्याच्यानंतर चेक करा. माय फादर विथ माय अंकल हॅव गॉन टू पुणे. काय दिसतो? हॅव गॉन. हे माझ्यासाठी काय असणार बेटा? वर्ब असणार. आता चेक करून घेऊ आपण. याच्यामध्ये आपण वर्बला साईडला केलेला आहे, बाजूला केलेला आहे. चेक करून घ्या. काय दिसतो आपल्याला? आय ॲज वेल ॲज काय दिलेलं आहे? दे. त्याच्यानंतर काय दिले? रमन इन ॲडिशन टू काय दिलेलं आहे? हिज सिस्टर. त्याच्यानंतर आवर प्रिन्सिपल अलॉंग विथ अदर टीचर. मग लक्षात काय येतं आपल्याला की दोन सब्जेक्ट तिथं जोडण्याचं काम करत आहेत. बरोबर आहे. कोण दिसतो याच्यामध्ये? पहिल्या सेंटेन्स मध्ये ॲज वेल ॲज. नंतर काय दिसतो? इन ॲडिशन टू, अलॉंग विथ, विथ. बरोबर आहे का? काय दिसतो इथं? विथ. इथं दोन सब्जेक्ट जोडण्याचं काम करत आहे, जॉईन करण्याचं काम करत आहे. तर आपण म्हणू शकतो ॲज वेल ॲज असेल तर हे माझ्यासाठी काय असणार बेटा? कंजंक्शन. परत काय असणार? हा कंजंक्शन. परत काय असणार? कंजंक्शन. पॉईंट आलं का? मग हे माझ्यासाठी काय असणार आहे? कंजंक्शन असणार आहे. बरोबर आहे. पण जेव्हा या कंजंक्शननी जसं ॲज वेल ॲज असेल, इन ॲडिशन टू असेल, अलॉंग विथ असेल, विथ असेल, टुगेदर विथ असेल, त्याच्यानंतर गव्हर्न बाय असेल, रादर दॅन असेल, त्याच्यानंतर जर चेक जर केलं लाईक अनलाईक असेल, हे येणार आहे समोरचे कंजंक्शन. बरोबर आहे. यांनी जर दोन सब्जेक्ट जोडले असेल तर मी जो वर्ब घेणार आहे तो कोणत्या सब्जेक्टनुसार घेणार? तर मी घेणार आता फर्स्ट सब्जेक्टनुसार. कोणत्या सब्जेक्टनुसार घेणार? फर्स्ट. फर्स्ट सब्जेक्ट कुठला आहे? आय आहे. आय माझ्यासाठी काय? फर्स्ट सब्जेक्ट आहे. आणि दे माझ्यासाठी काय असणार बेटा? सेकंड सब्जेक्ट असणार. दे माझ्यासाठी काय असणार? सेकंड. परत या सेंटेन्स मध्ये काय दिसतं आपल्याला? रमन माझ्यासाठी काय असणार? फर्स्ट. आणि ही सिस्टर माझ्यासाठी काय असणार? सेकंड सब्जेक्ट. बरोबर आहे. कॉन्सेप्ट काय? कॉन्सेप्ट अशी आहे, जर समजा या कंजंक्शननी जर दोन सब्जेक्ट जोडले असेल तर आपण काय करणार? सेकंड सब्जेक्टनुसार घेणार नाही, तर कशानुसार घेणार आहे? फर्स्टनुसार. फर्स्ट सब्जेक्ट जर सिंग्युलर जर असेल तर वर्ब पण काय घेणार मी? सिंग्युलर. आणि फर्स्ट सब्जेक्ट जर प्लुरल असेल तर वर्ब पण काय असणार इथं? वन क्लिअर काय पर्यंत? आता मला सांग इथं काय दिलेलं आहे? आय. आय नुसार आर येत असतो का? नाही. बरोबर आहे. आर आर येणार का त्याच्यानुसार? नाही. कारण की आपण म्हटलेलं आहे की इथं जर चेक जर केलं आय स्टार्टिंग हे रबरने बनाती जोडीवाला आहे ना, काय? एम. आय साठी काय बनलेलं आहे? एमच बनलेला आहे. मग आपण ही आर कधीच घेत नाही. बरोबर. दे आर सॉरी दे एम कधी घेत असतो का? नाही. एम हे कोणासाठी आलेलं आहे? फक्त आय साठी आलेलं आहे. कधी पण आता चेक करून घेऊ आपण. आता आर असेल, एम असेल, इज असेल, वॉज असेल, अजून जर बघितलं वेअर असेल तर हे टूबीचे लेकर आहे. मग इथं काय दिसतो आपल्याला? टूबीचं लेकर ना. टूबीचं लेकरू टूबीच्या लेकरूला रिप्लेस करेल. तू हॅव घेणार का तिथं? नाही. मग इथं आर आहे सर, तिथं हॅव घेऊन घ्या ना. आय सोबत हॅव पण चालतो. बरोबर. पण तो कुठला लेकरू आहे? तो हॅवचा आहे. आणि हा काय दिसतो आपल्याला? टूबीचा दिसतो. म्हणजे याची जागा कोण घेणार? त्याचा भाऊच घेणार कोणीतरी. पॉईंट क्लिअर का? मग ॲमिजार पैकी कोणीतरी असेल. मग इथ चालतो का आय सोबत? नाही. इथं काय ना एम. पण हे वाचताना थोडं ऑड वाटते. कधी? बघा मी म्हणतो इथं आर येणार नाही, इथं काय येणार? एम येणार. इथं काय येणार? एम. आता चेक करा, सेंटेन्स पूर्ण रीड करण्याचा प्रयत्न करा. काय दिसतो? आय ॲज वेल ॲज दे एम टायर्ड ऑफ दिस रुटीन वर्क. मग आपल्याला काय वाटतं? दे नुसार एम कसा काय आला आहे की नाही? वाचताना तो थोडा अवघड वाटतो, पण कॉन्सेप्ट अशी आहे की दे नुसार तो आलेला आहे का तिथं? नाही. तो कशानुसार आलेला आहे? तो आय नुसार आलेला आहे. पण आय नुसारच काय घेतलं? हा, हे कोण आहे मधामध्ये? ॲज वेल ॲज आहे.
पॉईंट झालं का? ऍज वेल ॲज आहे म्हणून आपण कशानुसार घेतलेलं आहे त्याला? फर्स्ट सब्जेक्ट नुसार घेतलंय. म्हणजे इथं तुम्हाला परत लिहून देतो मी की हे जे एम घेतलेलं आपण आर ऐवजी हे कशानुसार घेतलेलं आहे. तर आपण इथं लिहू शकतो फर्स्ट सब्जेक्ट नुसार. कोणानुसार? फर्स्ट सब्जेक्ट नुसार. पॉईंट क्लिअर का? येते तुमच्या लक्षामध्ये? नेक्स्ट सेंटेन्स चेक करा. नेक्स्ट सेंटेन्स चेक करा. रमन इन ऍडिशन टू हिज सिस्टर्स स्टडीज हिअर. आता मग चेक करा तिथं जर चेक जर केलं ना तर काय लक्षात येतो? रमन समोर काय दिलेलं आहे? हे जे सिस्टर. आता मला एक सांगा की पहिला जो सब्जेक्ट आहे आपल्यासाठी, फर्स्ट जो सब्जेक्ट दिलेला आहे आणि त्याच्यानंतर जर चेक जर केलं तर सेकंड सब्जेक्ट दिसतो आहे की नाही? इथं काय दिलेलं आहे? रमन सिंग्युलर आहे तो. आणि ही जर सिस्टर जर बघितलं तर कसा आहे बेटा? तो प्लुरल आहे ना, सिस्टर्स म्हणतो तो. पॉईंट का? मग मला सांगा तुम्ही सेकंड नुसार घेणार आहे की फर्स्ट नुसार घेणार आहे? फर्स्ट. बरोबर आहे की सिस्टर्स नुसार घेणार आहे? पण नाही, कारण की मधामध्ये कंजंक्शन कोण आहे? इन ऍडिशन टू. लक्षात येतो आपल्याला की रमन नुसार आपल्याला घ्यायचं. रमन नुसार जर घ्यायचं असेल तर इथं स्टडीज करेक्ट आहे की स्टडी घेऊ? हा, स्टडीज करेक्ट आहे का? करेक्ट आहे ना तो? स्टडीज हे काय? बी 5 आहे. त्याला काय जोडलेलं आहे आपण? एस जोडलेला आहे किंवा एस जोडलेलं असतं. बरोबर आहे की? आता मला सांगा की ज्याला आपण एस जोडत असतो त्याला आपण काय म्हणतो? V5 म्हणतो. V5 हा सिंग्युलर असतो की प्लुरल असतो? काय असतो तो? सिंग्युलर. V1 काय असतो? V1 काय असतो? प्लुरल. आता मला सांगा रमन हे सिंग्युलर आहे की नाही? आहे. तर याच्यानुसार स्टडीज V5 हे करेक्ट आहे ना? सिंग्युलर. पॉईंट क्लिअर का? पण थोडं अजून कन्फ्युज झाले असेल तुम्ही, कारण की मधामध्ये काल संडे गेला ना. बरोबर काय? स्टडीजला तर यस आहे, तो प्लुरल असू शकते. बरोबर आहे की? पण ती कन्सेप्ट कशासाठी आहे? नाऊनसाठी आहे. जर एस जर असेल नाऊनला जोडून तर तो काय असतो माझ्यासाठी? नाऊन प्लुरल. आणि वर्बला जर एस जर जोडून असेल तर तो माझ्यासाठी काय असतो? सिंग्युलर. पॉईंट क्लिअर का? चेक करून घ्या. अवर प्रिन्सिपल अलॉंग विथ अदर टीचर. कशानुसार घेणार? परत कशानुसार घेणार? अवर प्रिन्सिपल नुसार. अवर प्रिन्सिपल सिंग्युलर आहे की प्लुरल आहे? प्लुरल आहे असं वाटते आपल्याला, आहे की नाही? कारण की आपल्याला काय वाटतं? अवर हे कशापासून बनलेलं? वी पासून अवर बनलं. बरोबर आहे. आता मला सांगा हे आपल्याबद्दल बोलण्याने जात आहे. चेक करा. मी जर म्हणत आहे की आमचे प्रिन्सिपल मराठीमध्ये कन्वर्ट करा बद्दल. आमचे प्रिन्सिपल एक आहे की नाही? काय आमच्याबद्दल बोलल्या जात आहे का? अवर तुम्हाला काय वाटतं की अवर आहे सर तो प्लुरल आहे? कोण का? अवर प्रिन्सिपल, अवर कॉलेज. आता मला सांगा अवर कॉलेज जर म्हटलं आमचं कॉलेज, याचा अर्थ मी कोणाबद्दल बोलत आहे? आपल्याबद्दल बोलत आहे. पण कॉलेज बद्दल बोलत आहे का? फक्त आपण असं म्हणत आहे, पोझिशन सांगत आहे, मालक सांगत आहे की आमचं कॉलेज, आमचे टीचर. मग एक आहे की नाही? काही एकच आहे. कोण का? अवर प्रिन्सिपल बद्दल बोलल्या जात आहे. तर प्रिन्सिपल हा सिंग्युलर आहे की प्लुरल आहे? सिंग्युलर आहे. आणि इथं जर चेक अदर काय दिलेलं आहे? टीचर्स. टीचर सिंग्युलर आहे की प्लुरल आहे? इथं हा कार्यकर्ता प्लुरल आहे ना? हा काय दिसतो आपल्याला? सिंग्युलर. टीचर्स नुसार घेणार की प्रिन्सिपल नुसार घेणार? प्रिन्सिपल नुसारच घ्यावं लागणार. पॉईंट का? कारण की इथं काय दिसतो मधामध्ये? अलॉंग विथ. मग लक्षात ठेवा की अवर प्रिन्सिपल कसा आहे बेटा आपल्यासाठी? सिंग्युलर. तो कसा आहे? सिंग्युलर. तो जर सिंग्युलर जर असेल तर आता चेक करून घ्या आर गोईंग करेक्ट आहे का? काय इम्प्रुव्हमेंट होणार सेंटेन्स मध्ये? इज गोईंग घ्यावं लागतं. मग आय एम गोईंग घेऊ शकत नाही का? वॉज गोईंग घेऊ शकत नाही का? नाही. का बरं? कारण की वॉज गोईंग जर घेतलं तर आपण त्याचा टेन्सच चेंज करून टाकत आहे डायरेक्ट. म्हणजे हा जर बघितला प्रेझेंट मध्ये आहे तर तुम्ही त्याला वॉज गोईंग घेऊन कुठं ठेवत आहे? पास्ट मध्ये नेत आहे. पण कळलं का? टेन्स इथं चेंज होणार नाही. म्हणजे इथं लक्षात येतो इथे येणार इज गोईंग. इथं काय येणार? इज गोईंग. कशानुसार रे? अवर प्रिन्सिपल आहे म्हणून. पॉईंट क्लिअर का? नेक्स्ट चेक करा. काय दिसतो? माय फादर विथ माय अंकल्स. सांगा कशानुसार घेऊ? माय फादर नुसार की माय अंकल्स नुसार घेणार? नाही, माय फादर नुसार जर घेतलं तर सिंग्युलर आहे की प्लुरल आहे? परत तो सिंग्युलरच आहे. हा सिंग्युलर जर असेल तर आता मला सांगा इथं हॅव पाहिजे होता का? काय पाहिजे होतं? हॅज का? हॅव काय? हॅव काय आहे? प्लुरल. हॅज काय? हॅड काय? कॉमन. पण का? हॅव सिंग्युलर, हॅव प्लुरल, हॅज सिंग्युलर आणि हॅड काय असेल इथं? कॉमन. इथं जर चेक केलं तर हॅव येणार का? नाही. इथं इम्प्रुव्हमेंट होणार सेंटेन्स मध्ये. इथे येणार हॅज. इथं काय येणार? हॅज. पॉईंट क्लिअर का? निघालो फोटो.
साऊंड वगैरे क्लिअर होतं ना? चेक करा, समोर चेक करा फास्ट मध्ये. सेंटेन्स वाचा. पीटर टुगेदर विथ, हे काय दिलेलं आहे, फ्रेंड्स वर्क हिअर. त्याच्यानंतर द पीएम अकंपनीड बाय हिज स्टाफ हॅव कम हिअर. त्याच्यानंतर ऑल टीचर्स अँड नॉट मिस्टर पीटर हॅज रीच. नेक्स्ट काय दिलेलं आहे, ऑल ऑफ माय फ्रेंड्स एक्सेप्ट कोण, गणेश इज डान्सिंग. कोण काला का. आता चेक करा फास्ट मध्ये, तुम्ही सांगणार आता आहे की नाही. जो 5th नंबरचा जो सेंटेन्स दिलेला आहे त्याच्यामध्ये वर्क कुठला आहे, हा हा इथं दिसतो आपल्याला काय दिलेलं आहे, वर्क. त्याच्यानंतर हा हॅव कम. नेक्स्ट हॅज का फक्त, रीच. नेक्स्ट बरोबर जमायला लागलं की नाही. पहिल्या दिवशी तुम्हाला म्हटलं होतं मी की हा जो वर्ब आहे बाबा, माझ्या मनात नसतो की याला वर्बच म्हणायचं, मी म्हटलं होतं. आता तुम्ही पण म्हणायला लागले वर्बच आहे. चेक करून घेता. आता बघा तिथं पीटर दिसतो, इथं काय दिलेलं आहे, टुगेदर विथ हिच काय दिलेलं आहे, फ्रेंड. मग मला सांगा परत काय दिसतो आपल्याला, 2 सब्जेक्ट आहे इथं, बरोबर आहे. पीटर दिसतो आणि काय दिलेलं आहे तिथं, हिज फ्रेंड्स दिलेलं आहे. मग हिज फ्रेंड्स नुसार घेणार की पीटर नुसार घेणार. पीटर सिंग्युलर आहे की प्लुरल आहे. सिंग्युलर जर असेल बेटा तो जर सिंग्युलर जर असेल तर आता चेक करून घ्या. इथं काय दिलेलं वर्ब, वर्ब काय, वर्ब कुठला वर्ब आहे, V1. V1 कसा असतो, सिंग्युलर असतो की प्लुरल असतो, प्लुरल असतो. चालेल का. पण कोण चेंज म्हणजे कोणाला चेंज करायचं, पीटरला चेंज करू की वर्कला चेंज करू, वर्कला. मग वर्क चालेल का इथं, इथं काय पाहिजे होतं, इथं पाहिजे होतं वर्क्स, इथं काय पाहिजे होतं वर्क. पॉईंट क्लिअर का. चलो नेक्स्ट, द पीएम अकंपनीड बाय हिज काय दिलेलं स्टाफ. आता मला सांगा कोण कोण आहे, द पीएम आहे, इकडे काय दिलेलं आहे, हिज स्टाफ. कोणानुसार घेणार, एक आहे की अनेक आहे, एकच आहे. सिंग्युलर जर असेल तर आता वर्ब पण काय चेक करावं लागत. हा आता मला सांगा हॅव कम चालेल का, इथं काय घेऊ, इथं काय पाहिजे होतं, हॅज कम. नेक्स्ट चेक करा, ऑल टीचर्स अँड नॉट मिस्टर पीटर. आता बघा जेव्हा असं जर मी म्हणत असेल, काय म्हणत आहे, मी म्हणत आहे राजू अँड काय रे, हे राजू आहे की नाही. पॉईंट काला का, कशाने जोडलेला आहे, ऍडने. जेव्हा ऍडने जोडत असेल तर तो काय करत असतो, प्लस करत असतो, म्हणजे ऍडिशन करत असतो तिथं, बरोबर आहे. कशाने, ऍडने. पॉईंट काला का, म्हणजे तो आणि ती झालं, बरोबर आहे. म्हणजे आपण काय केलं इथं, प्लस केलं. पण जेव्हा हा अँड नॉट असतो याच्यासोबत, फक्त अँड आहे का तो, नाही. इथं चेक करा काय दिलेलं इथं, अँड नॉट. तर ही कन्सेप्ट कशाची आहे, फर्स्ट सब्जेक्ट वाली, बरोबर आहे. म्हणजे फर्स्ट सब्जेक्ट नुसारच काय घेतला जाणार, आपला वर्ब घेतला जाणार. फर्स्ट सब्जेक्ट काय दिलेला आहे बेटा, ऑल टीचर्स. आणि मिस्टर काय दिलेलं आहे, पीटर. कशानुसार घेणार, सिंग्युलर आहे की प्लुरल आहे. मग हा सब्जेक्ट आपल्यासाठी काय आहे, प्लुरल आहे. तो जर प्लुरल जर असेल तर इथं हॅज चालेल का, इथं काय पाहिजे होतं, इथं जर चेक जर केलं तर इथं येणार तो हॅव, इथं काय येणार हॅव. नेक्स्ट चेक करा, ऑल ऑफ माय फ्रेंड एक्सेप्ट काय दिलेलं आहे, गणेश इज डान्सिंग. बरोबर आहे की, सगळे मित्र जे समजा माझे नादच होते आहे की नाही, कारण की त्याने थंड घेतलं होतं आहे की नाही. फक्त कोणाला सोडून, गणेशला सोडून, यानं काहीच घेतलं नव्हतं, हा फक्त पाहत होता. पॉईंट काला का, चेक करून घ्यायचं काय दिलेलं आहे इथं, ऑल ऑफ माय फ्रेंड्स. याच्यामध्ये काय दिसतो रे आपल्याला, एक्सेप्ट काय दिलेलं आहे, गणेश. म्हणजे गणेश सोडून सगळे मित्र माझे काय करत होते, नाचत होते. पण इथं जर चेक केलं, ऑल ऑफ माय फ्रेंड्स एक आहे की नाही, एक आहे, अनेक आहे ना, प्लुरल झाला तो. मग तो जर प्लुरल जर असेल तर आता मला सांगा, समोरचा पॉईंट जर चेक जर केलं तर वर्ब पण काय येणार, तो पण काय ना प्लुरल येणार. इज डान्सिंग पाहिजे होतं का आर डान्सिंग, इथं काय येणार बेटा, तो आर डान्सिंग. बरं वेर का नाही घेतला आपण, हा तो काय होतो, टेन्स तिथं चेंज करतो, कारण की तो पास्ट मध्ये आहे. सेंटेन्स कशामध्ये दिलेला आहे, प्रेझेंट मध्ये, म्हणून इथं काय होणार, तो आर डान्सिंग. चेक करून घ्या, हे लाईव्ह लावलेले आहे, कुठले तरी आहे का, चलो जाऊ का समज, ओके ना. बरं पहिला कंजंक्शन काय बघितलं होतं या टॉपिक मधला आज, सांगा ना. हा ऍज वेल ऍज. नेक्स्ट, नेक्स्ट सिंपल आहे, विथ अलॉंग विथ टुगेदर विथ, बरोबर आहे. ऍज वेल ऍज असेल, अँड नॉट असेल, त्याच्यानंतर जर बघितलं एक्सेप्ट असेल, त्याच्यानंतर याच्यामध्ये डिसाइड वगैरे दिसेल तुम्हाला, अकंपनीड बाय असेल, इन ऍडिशन टू असेल. चेक करून घ्या. आता काय दिलेलं आहे,
पेन्सिल पेन बिसाइड्स काय दिलेलं आहे नोटबुक. आता चेक जर केलं तर लक्षात येतो आपल्याला इथं काय दिलेलं आहे बिसाइड्स नोटबुक आणि पेन पेन्सिलला जोडत आहे बरोबर आहे. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे बरोबर काय दिलेलं आहे परम अँड काय दिलेलं आहे शीतल. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे द कॅट अनलाइक काय दिलेलं आहे डॉग. त्याच्यानंतर द मिनिस्टर अकंपनीड बाय बरोबर हिज ऑफिसर इथं दिसतो आपल्याला हॅव. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे इज व्हिजिटिंग. त्याच्यानंतर काय दिसतो आपल्याला डज नॉट थिंक आणि लास्ट मध्ये काय दिलेलं आहे हिज. पण हे काय हे बाबा हे जे कट केलेलं हे काय दिसतंय तुम्हाला वर्ब. या सेंटेन्स मध्ये कशानुसार घेणार आहे 9 नंबरच्या सेंटेन्स मध्ये कुठल्या सब्जेक्ट नुसार घेणार पेन पेन्सिल नुसार घ्यावं लागणार की इतर नोटबुक नुसार घेतात. कारण की हा मधामध्ये कंजंक्शन दिसतो आपल्याला काय डिसाइड. पण डिसाइडच्या अगोदर कोण आहे पेन पेन्सिल. पेन पेन्सिल सिंग्युलर आहे की प्लुरल आहे प्लुरल झाले ना ते. पेन हा घटक वेगळा आहे पेन्सिल हा घटक वेगळा आहे वेगवेगळे आहे ना. मग इथं जर चेक जर केलं तर हा काय माझ्यासाठी प्लुरल. तो जर प्लुरल सर पाहिजे होतं का इथं काय पाहिजे होतं इथे येणार बेटा तो आर. इथं काय येणार आर. नेक्स्ट चेक करा परम अँड शीतल डज नॉट थिंक काय येणार पण इथं कन्सेप्ट काय कशानुसार घेणार तुम्ही परमनुसार की शीतलनुसार हा शीतलनुसार घेणार. शीतलनुसार म्हटलं ना हा दोघांनुसार घ्यावं लागणार ना रे. आताच तर सांगितलं राजू आणि राणी दोघांनुसार घ्यावं लागणार ते ऍडिशन होणार ना. मग इथं जर चेक केलं कारण की अँड नॉट आहे का त्याच्यामध्ये नाही ना फक्त अँडच आहे ना. म्हणजे इथं काय झालेलं आहे परम अँड शीतल. म्हणजे हे सब्जेक्ट जर बघितला तर काय आपल्याकडे प्लुरल आहे. तो जर प्लुरल जर असेल तर आता मला सांगा डजला आपण कुठे चेक केलं होतं सिंग्युलर की प्लुरल की कॉमन मध्ये गट आठवते का कशामध्ये होतं सिंग्युलर. प्लुरल मध्ये कोण होता डू आणि कॉमन मध्ये कोण होता डीड. हे कॉमन डू हे प्लुरल आणि डज काय असेल सब्जेक्ट काय. मग डज चालेल का इथं काय घेऊ डू घेऊ. डीड चालणार नाही का मग कॉमन चालेल की नाही चालणार ना. डीड नाही चालणार का तो पण तो कॉमनच आहे ना चालेल ना नाही चालणार का बरं टेन्स चेंज होणार परत इथं. डज आणि डू जर बघितलं तर हे कशामधले आहे प्रेझेंट मधले आणि डीड जर तुम्ही घेत असाल तर तो कुठं चालला पॉईंट का लागा. मग इथं काय येणार बेटा डजच्या ऐवजी काय असेल फक्त डू असेल. पॉईंट क्लिअर का रे ओके ना. चला समोरचा सेंटेन्स चेक करा. हा सेंटेन्स आलेला आहे बरोबर आहे. द कॅट अनलाइक डॉग हॅव सॉफ्ट पाव बरोबर आहे की हे काय वडापाव आहे का पॉईंट खाला का हा चेक करायचं कशानुसार घेणार द कॅट नुसार कारण की कशाने जोडलेलं आहे ते अनलाइक. आता लाईक अनलाइक जर असेल बरोबर आहे तर याच्यानुसार जर चेक जर केलं तर कशानुसार घ्यायचं फर्स्ट सब्जेक्ट काय दिलेलं आहे द कॅट. सेकंड काय दिलेलं आहे डॉग प्लुरल आहे तो आणि हा काय इथं सिंग्युलर. तो जर सिंग्युलर जर असेल तिथे हॅव पाहिजे होतं का नाही इथं काय पाहिजे होतं इथं रिप्लेस करणार फोर हॅव. नेक्स्ट चेक करा द मिनिस्टर अकम्प्लीट बाय. परत आपला हा पॉईंट झालेला आहे कंजंक्शन काय दिसतो आपल्याला अकम्प्लीट बाय. कशानुसार घेणार हिज ऑफिसर नुसार की द मिनिस्टर नुसार. द मिनिस्टर नुसार एक आहे की अनेक आहे एकच आहे. मग इज व्हिजिटिंग करेक्ट आहे की नाही करेक्ट आहे सिंग्युलर. इथं परत काय असणार तो सिंग्युलर. काय काय बघितलं आज कंजंक्शन कुठले चेक केले पटपट बोला बा मेंदाड सारखा बसू नका. काय दिसते त्याच्यामध्ये ऍज वेल ऍज असेल अँड नॉट असेल हे इन ऍडिशन टू असेल अकम्प्लीट बाय असेल विथ अलॉंग विथ टुगेदर विथ असेल डिसाइड असेल एक्सेप्ट असेल. अजून काय दिलेलं आहे लाईक अनलाईक दिलेला आहे. कुठला हा का विजिटिंग बिफोर हो वी आपण त्याच्यानुसार नाही ठरवत आहे ना हा समोरचा. कारण की बघा आपण जेव्हा समजा त्याचे आपण कॉलम केले होते कशाचे सिंग्युलर प्लुरल आणि कॉमनचे त्याच्यामध्ये V3 आणि V4 लिहिलेलं नाही. आपण बघून घ्यायचं एकदा V3 लिहिलेलं नाही त्याच्यामध्ये आणि V4 पण लिहिलेलं नाही का कारण की त्याचं एक पॉईंट महत्वाचा आहे V1 V2 असेल आणि माझ्यासाठी काय असेल V5 असेल हे एकटे येतात
एकटे येतात म्हणजे डायरेक्ट त्याच्यानुसार ते विचार केला जातो की सिंग्युलर प्लुरल आहे की कॉमन आहे. पण V4 आणि काय असेल V3 असेल हे एकटे येतात का नाही. पण आपण त्याच्यामध्ये जर बघितलं तर V3 सोबत कोण येतो टू हॅवचे लेकर, बरोबर आहे की. म्हणजेच काय हॅव हॅज हॅड. आणि V4 सोबत कोण येते टू बीचे लेकर, म्हणजेच काय ॲमिजार वजबर वगैरे, बरोबर आहे की. मग हे समोर सुरुवातीलाच येतात की नाही. पण आपण टू बीचे लेकर आणि टू हॅवचे लेकर त्या कॉलम मध्ये लिहिलेले आहे. जसं मला सांगा इज कुठं लिहिलेले आपण, इज कुठं लिहिले सिंग्युलर मध्ये, आर कुठं लिहिलं प्लुरल मध्ये, वॉज कुठं लिहिलं सिंग्युलर मध्ये, वेअर कुठं लिहिलं प्लुरल मध्ये, कोण कला हॅव कुठं लिहिलेलं आहे. असं चालू आहे सिंग्युलर प्लुरल. हॅव कुठं लिहिलं प्लुरल मध्ये आणि हाच कुठं आहे कोण कला का. कारण की ते जे समोरचे आहे ना, समोरचे कोण हेल्पिंग वर्क त्याच्यानुसार ठरून जातो. कारण की हा तर कॉमनच असतो ना. व्हिजिटिंग जर बघितलं किंवा V4 जर बघितलं ना तर त्याचं आपल्याला काही करण्याची गरज नाही, कारण की तो कॉमनच असतो. चेंज काय होणार हा समोरचा कार्यकर्ता, म्हणजेच काय असेल इथं हेल्पिंग वर्क. आता परत तुम्हाला इथं दाखवतो मी याच्या अगोदरच्या सेंटेन्स मध्ये आपण घेतलेलं असेल एखादं हॅवाला कुठेतरी सेंटेन्स दिसतो ना आपल्याला. हा बघा इथं काय होतं हॅव कम, बरोबर आहे. मग आपण कमला तिथं चेंज केलं का V3 ला चेंज केलेलं आहे का पण नाही, आपण कोणाला चेंज केलं फक्त हॅवचं काय केलं होतं आपण हा द PM नुसार हॅच केलं होतं. पॉईंट क्लिअर का. म्हणजे कोणाला चेंज करत आहे आपण की V3 मध्ये हेल्पिंग वर्बला चेंज करत आहे आणि V4 मध्ये कशाला चेंज करत आहे हेल्पिंग वर्बला चेंज करत आहे. पण V1 असेल V2 असेल आणि काय असेल V5 असेल यांच्या डायरेक्ट आपण काय म्हणू शकतो डायरेक्ट त्यांचं काय करत आहे आपण चेंजेस करत आहे. पॉईंट क्लिअर का. कारण की तो कॉमनच राहतो घटक, म्हणजे V4 असेल आणि V3 असेल हे काय राहतो कॉमन, त्याच्या अगोदरचे हेल्पिंग वर्ब चेंज होतात. तो सिंग्युलर प्लुरल. पॉईंट क्लिअर आता येते हो. चला लास्ट वाला काय दिलेला आहे द मिनिस्टर नुसार इथं काय असेल इथं काय रे व्हिजिटिंग करून घ्यायचं. चला इथं तुम्हाला ते दिलेलं आहे, काय दिलेलं आहे ते चेक करून घ्या. काहीच नाही, ते सिंपल आहे. काय दिलेलं आहे विथ अलॉंग विथ टुगेदर विथ अँड नॉट ॲज वेल ॲज इन ॲडिशन टू डिसाइड अकंपनीड बाय कंट्रोल बाय येऊ शकते, त्याच्यामध्ये गव्हर्न बाय येऊ शकते, रादर दॅन येऊ शकते, त्याच्यानंतर नो लेस दॅन पण येऊ शकते, लाईक अनलाईक. नंतर काय दिलेलं आहे एक्सेप्ट आणि काय दिलेलं आहे नथिंग बट. यांनी जर काय केले असेल दोन सब्जेक्ट जोडले असेल जॉईन केले असेल तर कशानुसार चालत आहे आता घरामध्ये फर्स्ट सब्जेक्ट नुसार. हा जो आहे समजा कार्यकर्ता फर्स्ट सब्जेक्ट बरोबर आहे हॅपी आहे की नाही रे हॅपी आहे. सेकंड काय दिसतो आपल्याला सॅड दिसतो थोडं आहे की नाही. मग हे जे चालू आहे वर्ब जे घेत आहे आपण तर हे कशानुसार घेत आहे सेकंड नुसार घेत आहे का नाही, आपण कशानुसार घेत आहे बेटा. मग इथं जर चेक जर केलं यांनी जर कंजंक्शन या कंजंक्शननी जर सब्जेक्ट जर जोडले असेल तर मी जर चेक जर केलं तर इथं लिहिणार आहे फर्स्ट सब्जेक्ट नुसार. कोण कोण रे वर्ब. वर्ब कोणानुसार असणार फर्स्ट सब्जेक्ट नुसार. पॉईंट आला का. बरं मला सांगा आपण सेकंड सब्जेक्ट नुसार घेतलं होतं बरोबर. लास्ट लेक्चर मध्ये आपण चेक केलं होतं की सेकंड सब्जेक्ट नुसार पण काय होतो वर्ब तिथं चेंज होतो. मग त्याच्यामध्ये कंजंक्शन कोण कोणते येतात त्याच्यामध्ये चेक केलं होतं आपण ऑर नॉट इधर ऑर निदर नॉट बरोबर आहे. नॉट ओनली बट ऑल्सो ठीक आहे. यांनी जर काय केलं असेल दोन सब्जेक्ट जोडले असेल तर आपण काय करणार सेकंड नुसार घेणार फर्स्ट नुसार घेणार का नाही. पण हे कंजंक्शन तुम्हाला इथे जास्त दिसतात जे फर्स्ट वाले आहे ते थोडं वाचायचं रीड करायचं बघून घे. वहीमध्ये लिहित आहे ना तुम्ही, विश्वास ठेवला तुमच्यावर, विश्वास घात नका करायचा. चला आता हे तुमची वेळ आलेली आहे सॉल्व करा. झालंय का काय निघालं answer?
पहिलं बरोबर आहे, दुसरं चुका आहे. बरोबर आहे. काय दिलेलं आहे? इधर श्याम और काय दिलेलं आहे? हिज फ्रेंड. कशानुसार घेणार? हिज फ्रेंड नुसार. हिज फ्रेंड सिंग्युलर आहे तर हॅज करेक्ट आहे का तिथं? बरोबर आहे, हॅज करेक्ट असेल. नंतर राम हॅज वेल काय असेल? श्याम. वेर पाहिजे होतं की वॉच पाहिजे होतं? का? कशानुसार घेतलेलं आपण? रामनुसार जर घेतलं असेल तिथं काय पाहिजे होतं? वेर नाही, इथे काय पाहिजे होतं? वॉच. पॉईंट क्लिअर का? हा सेंटेन्स करेक्ट आहे. आन्सर काय निघालं फायनल? जाऊ का समोर? निघालो. डन झालं काही? काय झालं काही कळालं नाही वाटते. क्वेश्चन चेक केलंच नाही वाटते. चेक करून घ्यायचं काय दिलेलं आहे फास्ट मध्ये बघा आता. डॉक्टर दिनेश अलॉंग विथ काय दिलेलं आहे? हिज ब्रदर्स आर गोइंग टू पॅरिस, आहे की नाही? निदर जॉब नॉर काय दिलेलं आहे? हिज फ्रेंड हॅव नॉट ऍक्सेप्टेड दिस. फर्स्ट सेंटेन्स मध्ये कशानुसार घेणार? डॉक्टर दिनेश नुसार. सिंग्युलर आहे की प्लुरल आहे? तो जर सिंग्युलर आर गोइंग पाहिजे होतं का? इथं करेक्शन काय होणार? इथं जर चेक जर केलं तर इथं करेक्शन होणार इज गोइंग. इथं जर चेक जर केलं तर काय येणार? इज येणार. इथे येणार बेटा तो इज गोइंग. पॉईंट क्लिअर का? नेक्स्ट चेक करा. काय होणार? हे करेक्ट आहे ना? का? कारण काय दिसतो आपल्याला? हिज फ्रेंड्स. कशानुसार घेणार? जॅकनुसार की हिज फ्रेंड्स नुसार? प्लुरल आहे तो. तो जर प्लुरल असेल तर हॅव करेक्ट आहे ना? करेक्ट आहे सेंटेन्स. बरोबर आहे. पण सेकंड आन्सर की नुसार याचं आन्सर चेंज होतो. थांबा रुको जरा. इथं जर चेक जर केलं तर आता समजून घे बेटा. निदर जॉक नॉर काय दिलेला आहे? हिज फ्रेंड. ना जॉक ना त्याचं काय म्हणू शकतो आपण? मित्र. बरोबर आहे की? तर याच्यामध्ये काय होतो की निदर नॉर जर बघितलं, निदर नॉर जर चेक जर केला आपण, हा जर कंजंक्शन जर चेक जर केला तर हा कंजंक्शन आपल्याला निगेटिव्ह कंजंक्शन देतो. पण कळलं का? नाही आलं लक्षामध्ये? काय म्हणतो मी की हे जे कंजंक्शन आहे कसे आहे? हे निगेटिव्ह आहे. मग एका स्टेटमेंट मध्ये एका सेंटेन्स मध्ये दोन दोन निगेटिव्ह वापरण्याची गरज नाही, म्हणजे नाही नाही म्हणण्याची गरज नाहीये. बरोबर आहे का? पण कळलं का? ना आपण म्हटलं जॅक ना त्याचे मित्र, ना समोर अजून घेत आहे ना त्यांनी हा प्लॅन काय केलं? ऍक्सेप्ट केलं. बरोबर आहे? असं तिथं म्हणण्याची गरज नाही, कारण ऑलरेडी आपण निगेटिव्ह वर्ड तिथं यूज केलेला आहे. मग याच्यामध्ये काय झालं की इथं जर चेक जर केलं तर सब्जेक्ट नुसार आपला वर्ब काय बेटा तिथं क्लिअर आहे, करेक्ट आहे. पण इथं निगेटिव्ह वर्ड आहे म्हणून हा इथं नॉट येणार का? नाही. म्हणजेच काय झाला? हा एक्स्ट्रा झाला. हा काय म्हणू शकतो आपण? एक्स्ट्रा दिसतो. वन क्लिअर का? नॉट पाहिजे होतं का? नाही. आता स्टेटमेंट कसा झालेला आहे तो करेक्ट. निदर जॉब किंवा नायदर जॉब नॉर हिज फ्रेंड हॅव. नॉट पाहिजे का तिथं? नाही. हॅव ऍक्सेप्टेड दिस. वन क्लिअर का? नॉट येणार का? नाही. का? निगेटिव्ह. आता याच्या नंतर लक्षात ठेवायचं काय? लक्षात ठेवायचं की हे तर ठीक आहे, क्लिअर आहे, पण निगेटिव्ह वर्ड पण दोन वेळेस आलेला आहे का, दोन वेळेस यूज केलेला आहे का तिथं, ते चेक करायचं. ठीक आहे. आता हे समोरची कन्सेप्ट झाली. पॉईंट क्लिअर? निघालो खूप. काय येणार याचा आन्सर? आन्सर काय घेतलं? इथं कन्सेप्ट आहे. कन्सेप्ट अशी आहे की जो पहिला आपला सेंटेन्स दिलेला आहे याच्यामध्ये वर्ब काय? वर्ब काय आहे? कुठला वर्ब आहे? वर्ब ब्लूमिंग. बरोबर आहे का? हे वर्ब आहे का? नेक्स्ट चेक करा. इथं काय असेल? वेअर ब्लूमिंग. त्याच्यानंतर चेक करा. पण इथं स्ट्रॉंग करून ठेवा. इथं काय असेल? आर प्लेइंग. नेक्स्ट चेक करा. द नंबर ऑफ प्लेयर्स आर प्लेइंग हियर. बरोबर आहे. इथं काय दिसतं आपल्याला? पॉईंट क्लिअर का? आता समजून घ्या. याच्यामध्ये दोन कन्सेप्ट आहे. इथं जर चेक जर केलं तर दोन कन्सेप्ट काय दिसते? इथं दिलेलं आपल्याला अ मेनी आणि त्याच्यानंतर काय दिलेलं आहे? मेनी अ. बरोबर आहे. कन्सेप्ट अशी आहे की जर समजा आता बघा मेनीच्या नंतर काय दिसतो आपल्याला? इथं नाऊन दिसतो.
इथं पण काय दिलेलं आहे, नाऊनच आहे. पॉइंट का समजून घ्या की जर समजा अ मेनी असेल, काय असेल, मेनी, तर हा माझ्यासाठी प्लुरल असणार. हा काय असणार माझ्यासाठी, प्लुरल. आणि हा जर मेनी असेल, मेनी ए किंवा अ समजा जे काही म्हणायचं आहे तुम्हाला, तर हा माझ्यासाठी काय असणार, सिंग्युलर असणार. हा माझ्यासाठी काय असणार, सिंग्युलर. परत सांगतो, अ मेनी जर असेल तर प्लुरल आणि मेनी अ जर असेल तर सिंग्युलर. इथं चेक करा काय दिलेलं आपल्याला, अ मेनी, बरोबर आहे. अ मेनी सिंग्युलर आहे की प्लुरल आहे, इथे काय दिसतो बेटा, तो प्लुरल. तो जर प्लुरल जर असेल ना, त्याच्या जवळचा जो मित्र आहे की नाही, तो पण काय असणार, प्लुरलच. म्हणजे तुम्हाला माहिती आहे संगतीचा परिणाम होतो की होतो, बरोबर आहे. हा प्लुरल आहे की नाही, हो आहे की नाही. हा जर प्लुरल जर असेल, हा जर काय असेल, प्लुरल जर असेल, तर त्याच्या जवळचा नाउन पण काय असणार, प्लुरलच असणार. तो पण काय असणार, प्लुरल. आणि मला सांगा वर्ब पण काय असणार माझ्यासाठी, प्लुरल. मग मला सांगा तिथं वॉज ब्लूमिंग पाहिजे होता का, कारण की वॉज काय सांगतो, वॉज काय सांगतो, सिंग्युलर. आणि याचा भाऊ कोण आहे, प्लुरल वाला, वेअर. अ मेनी हे काय प्लुरल आहे, तर त्याच्या सोबतचा नाउन पण काय असणार, प्लुरल. आणि येणारा वर्ब पण काय असणार बेटा, तो प्लुरलच असणार. पण काय मग इथं वॉज ब्लूमिंग येणार नाही, तर इथं काय येणार पाहिजे, तो वेअर ब्लूमिंग. इथं काय राहिले, वेअर ब्लूमिंग. अ मेनी फ्लावर्स वेअर ब्लूमिंग इन द गार्डन. हे सेंटेन्स माझ्यासाठी काय असणार, करेक्ट असणार. सेकंड सेंटेन्स चेक करा. आता सांगा इथं काय दिलेलं आहे, मेनी अ, म्हणजेच काय असतो, तो सिंग्युलर. तो जर सिंग्युलर जर असेल तर याच्या जवळचा नाउन पण काय असणार, हे चेक करून घ्या. आता बघा मी तुम्हाला काय शिकवत आहे, इथं जर चेक जर केलं तर आपण जर बघितलं तर इथे ऍडजेक्टिव्ह पण चेक करत आहे, त्याच्यासोबत नाउन पण चेक करत आहे, समोर जर बघितलं वर्ब पण चेक करत आहे. आणि समोर अजून हे स्टेप वाढत जाणार आहे. जेव्हा समजा आपण संडेला क्वेश्चन वगैरे घेणार आहे, त्याच्यामध्ये ते बाकीच्या डिटेलमध्ये आपण चेक करणार आहे की याच्यामध्ये सेंटेन्स कसे वाढत जातात समोर, बरोबर आहे. जसं सब्जेक्ट दिसतो म्हणण्यापेक्षा आपण म्हणू शकतो इथं ऍडजेक्टिव्ह आहे, नाउन आहे आणि वर्ब पर्यंत इथं गेलेलो आपण. समोर पॉझिटिव्ह केस पण येऊ शकते, बरोबर आहे की. त्याच्यानंतर पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह, पॉझिटिव्ह प्रोनाउन हे समोर चेक करायचं आहे. ते पण कशानुसार असतात, या सब्जेक्ट नुसारच असतात. पॉईंट क्लिअर का. आता फक्त एवढं समजून घ्या की मेनी अ आहे, तर इथं काय असणार, तो सिंग्युलर. नाउन पण सिंग्युलर आणि वर्ब पण काय असणार बेटा, सिंग्युलर. पॉईंट का आला का रे. मग तो जर सिंग्युलर असेल तर वेअर पाहिजे, तर का इथं काय पाहिजे, बरं इज का नाही घेतलं, इज का नाही घेतलं, टेन्स चेंज होतो. चेक करा, द नंबर ऑफ प्लेयर्स आर प्लेइंग देअर. आणि अ नंबर ऑफ प्लेयर्स काय दिलेलं आहे, इथं काय दिलेलं आहे, आर प्लेइंग हिअर. आता चेक करून घ्या इथं कन्सेप्ट काय दिसतो तुम्हाला, इथं आहे द नंबरची, इथे काय दिसतो, द नंबर. आणि त्यानंतर कन्सेप्ट आहे अ नंबर. आता काही जण हे आर्टिकल पार्ट करत बसणार, ए आहे तर समजा काहीतरी सिंग्युलर आहे, द आहे तर काहीतरी प्लुरल आहे. कन्सेप्ट वेगळी आहे याच्यामध्ये. द नंबरची आहे आणि इथे काय दिलेलं आहे, अ नंबरची. त्याच्यामध्ये कधी कधी तुम्हाला अ लार्ज नंबर पण देऊ शकतात ते, बरोबर आहे. अ लार्ज नंबर आणि द लार्ज नंबर पण, म्हणजे त्याच्यामध्ये नंबर येणार ते येणार. पण त्याला पण हीच कन्सेप्ट लागते, काही विषयाने वेगळं काही ते नाही. फक्त तिथं लार्ज नंबर घेऊ शकते, अ लार्ज नंबर ऑफ किंवा द लार्ज नंबर ऑफ असं घेऊ शकतात ते. काही विषय नाही, फक्त ते अ नंबर आणि द नंबरची कन्सेप्ट आहे तिथे पण लागू होतो. द नंबर जर असेल, द नंबर, तर हा असतो बेटा माझ्यासाठी सिंग्युलर. हा काय असतो, सिंग्युलर. अ नंबर जर असेल तर हा असतो माझ्यासाठी प्लुरल. हा काय असणार, प्लुरल. पण झालं का. बर, हे जर आता थंडीचे दिवस आहे, लहानपणामध्ये आठवण करण्याचा प्रयत्न करा जेव्हा आपला सॅटर्डे संडे असायचा, बरोबर आहे की. मग आपण शेताकडे निघायचो कशासाठी, तर बोर वगैरे जमा करण्यासाठी. असं गेलेले आहे तुम्ही, तुम्ही इकडचे जाय की पॅरिस मध्ये तिकडचे फॉरेन वगैरे जे आहे, नाही ना, तिकडचे कोणी नाही ना. मग हे माहित आहे ना की बा आपण बोर वगैरे जमा करायला वगैरे जात होतो, बरोबर आहे की. जर सिटीमध्ये असेल तर तुम्हाला ते काही कन्सेप्ट माहितच नसेल, आहे की नाही. पण काय होतं ना की जेव्हा समजा आपण बोर वगैरे वेचायला जात होतो, तर मस्त जसं जसं शेत जवळ जवळ यायचं तसं तसं आपली स्पीड वाढायची, बरोबर आहे. म्हणजे त्याच्यानंतर खूप जवळ जर आलं, 100 मीटरवर जर असेल तर उशन बोट होऊन जातो, मग ते एकदम स्पीडने जायचो आपण त्या बोराच्या झाडाजवळ. येतं तुमच्या लक्षामध्ये. मग मला सांगा की आपण बोर वेचण्यासाठी जात होतो, तर बोराला माहित होतं का की तुम्ही येणार आहे, ते मस्त असं गंज मध्ये असं थांबले होते तुमच्यासाठी, असं काही तर नव्हतंच ना तिथं.
मग ते समजा असं विखुरलेल्या परिस्थितीमध्ये असायचे, आपण ते वेचायचो, बरोबर आहे की. एखादा आपल्यामध्ये मंगल पांडे असायचा, तो वर झाडावरच्या वरती चढायचा ते फांदी हलवण्यासाठी, आहे की नाही. मग खाली वेचायचो आपण. आपला एखादा मित्र जर तिकडे पाहत असेल तर त्याच्या गणमधल्या आपल्या गणमध्ये एक दोन पॉईंट खाला का येत आहे. हे असे पण धंदे केलेले आहे, पॉईंट खाला. पण मला काय म्हणायचं आहे की जे समजा बेअर्स होते असं विखुरलेल्या परिस्थितीमध्ये होते पहिली, आणि तुम्ही जेव्हा समजा त्याला एकत्र करता, बरोबर आहे, हे असं विखुरलेल्या परिस्थितीमध्ये आहे ते, बरोबर आहे. पण जेव्हा तुम्ही असं एकत्र करतात तर ते एका ठिकाणी तुम्हाला दिसतात, बरोबर आहे की. आता बघा, जेव्हा ते एका ठिकाणी दिसतात तर ही कन्सेप्ट जर बघितली ना, तर ही कन्सेप्ट असते सिंग्युलरची. म्हणजे काय म्हणतो की द नंबर ऑफ बेअर्स असतात, द नंबर ऑफ बेअर्स. जेव्हा ते विखुरलेल्या परिस्थितीमध्ये असतात, जेव्हा तुम्ही स्टार्टिंगला तिथे गेलेले आहे, तर तिथं काय असणार ते अ नंबर ऑफ बेअर्स. पॉईंट क्लिअर का. किंवा अजून एखादं उदाहरण आपण चेक करूया. जेव्हा क्रिकेटमध्ये क्रिकेट चालू असते, सगळे आपले जे समजा 11 फिल्डर आहे ते असं कुठेतरी बाउंड्रीवर वेगवेगळ्या ठिकाणी असतात. म्हणजे ते विखुरलेल्या परिस्थितीमध्ये आहे की एकत्र आहे, विखुरलेल्या परिस्थितीमध्ये आहे. तर ते माझ्यासाठी अ नंबर असणार की द नंबर असणार, अ नंबर असणार. वेगवेगळ्या ठिकाणी काय असणार ते अ नंबर. पण एखादी विकेट जेव्हा जाते, बरोबर आहे की, ते सगळे जण एकत्र येतात, बरोबर आहे. मग ते काय होऊन जातात, द नंबर होतात. पॉईंट काला का. आता बघा, ह्या चेअर्स आहे तुम्हाला दिसतात, विखुरलेल्या परिस्थितीमध्ये आहे. काय असणार इथं, द नंबर ऑफ चेअर्स असणार की अ नंबर ऑफ चेअर्स असणार, द नंबर ऑफ अ नंबर ऑफ चेअर्स, बरोबर आहे. पण असं वाटलं की बा हा हॉल झाडून काढायचा आहे तुम्हाला आता, आहे की नाही. ह्या चेअर्स सगळं आपण एकत्र आणल्या, म्हणजे एकावर एक असं काय केलेलं आहे, थप्पी केलेली आहे, बरोबर आहे. आता मला सांगा त्या एकत्र आल्या की नाही. एकत्र जर असेल तर आता द नंबर असेल की अ नंबर असेल. मग समजून घ्या, जेव्हा त्या एकत्र असतात तर काय म्हणू आपण त्याला, द नंबर. आणि जेव्हा समजा त्या विखुरलेल्या परिस्थितीमध्ये असतात तर काय म्हणू आपण, वन क्लिअर. मग आता इथं समजून घ्या की द नंबर माझ्यासाठी काय असणार, एकत्र आले ते सगळेजण, म्हणजे त्यांचा एक गट होऊन जातो, बरोबर आहे की. मग तो माझ्यासाठी काय असणार, सिंग्युलर. जेव्हा समजा ते विखुरलेल्या परिस्थितीमध्ये असते त्याला आपण काय म्हणतो, अ नंबर, अ नंबर ऑफ चेअर्स, बरोबर आहे, अ नंबर ऑफ स्टुडंट्स, बरोबर आहे की. तर तो माझ्यासाठी काय असणार बेटा, प्लुरल. तो काय असणार, प्लुरल. आता चेक करायचं. आता समजून घ्या, द नंबर्स ऑफ प्लेस दिलेला आहे, सॉरी इथे यस एक्स्ट्रा झालेला आहे तो, द नंबर ऑफ प्लेस दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर काय दिलेलं आहे आपल्याला, अ नंबर ऑफ. आता कुठला सिंग्युलर असेल कुठला प्लुरल असेल, हा काय असेल माझ्यासाठी सिंग्युलर, आणि हा काय असणार बेटा प्लुरल. मग तो जर सिंग्युलर जर असेल इथं चालेल का आर, इथं काय घेऊ, इथं काय घ्यावं लागणार इज, इथं काय घ्यावं लागणार इज. नेक्स्ट काय दिसतो, तो प्लुरल आहे. इथं आर प्लेइंग करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे, करेक्ट आहे. कॉन्सेप्ट काय होती, अ मेनीची मेनी याची, द नंबरची अ नंबरची. कॉन्सेप्ट काय सांगते सांगायचं, मेनी अ काय सांगतो, सिंग्युलर. मेनी अ काय असेल, सिंग्युलर. मेनी अ जर सिंग्युलर जर असेल तर त्याच्या जवळचा नाउन पण काय असणार, हे इम्प्रुव्हमेंट मध्ये येते सेंटेन्स. तुम्हाला सांगत आहे आता, तुम्हाला आपण लास्ट मध्ये घेणारच आहे काय, की इथं तुम्हाला फसवतो तो. कारण की हा सिंग्युलर, तर त्याच्या जवळचा भाऊ पण काय लागणार आपल्याला, सिंग्युलर. गोप्पा काय लागणार, सिंग्युलर. चेक करून घ्या, अ नंबर काय असणार, प्लुरल. नाउन पण प्लुरल, वर्ब पण काय असणार, प्लुरल. त्याच्यानंतर द नंबर, अ नंबर, पॉइंट क्लिअर. चला चेक करून. तुम्हाला काय वाटते कोण झालं पाहिजे मुख्यमंत्री, मुख्यमंत्री कोण झाला पाहिजे बस, सीएम महाराष्ट्रात, कोण झालं पाहिजे. मला तर वाटते मीच झालो पाहिजे सीएम. चेक करायचं, 2/3 ऑफ दिस लँड आर युअर. आणि त्याच्यानंतर काय दिलेलं आहे आपल्याला, 2/3 ऑफ दिस बुक्स आर का रे अवर. पॉईंट क्लिअर का. चेक करून इथं काय दिलेलं आहे, आर. परत काय दिसतो इथं, आर दिले. हे माझ्यासाठी काय असणार, वर्ब असणार. ठीक, याच्यामध्ये काय करत आहे आपण, पर सेंटेन्सचा मिनिंग काय होत आहे, या जमिनीपैकी 2/3 जी जमीन आहे ना, ते कोणाची आहे म्हणते, युअर आहे म्हणजे ना, म्हणजे काय रे, तुझी आहे, बरोबर आहे. आणि हे जे पुस्तक आहे, हे जे इथं तुम्हाला पुस्तक दिसत आहे,
याच्यापैकी 2/3 जे पुस्तक आहे ना ते कोणाचे आहे, आमचे आहे. पण का लागेल असं त्याला म्हणायचं. म्हणजे मला सांगा मी काय करत आहे इथं, मी करत आहे त्याचा भाग, मी काय करत आहे भाग. म्हणजे काय म्हणू शकतो आपण की हे एवढं मोठं दिलेलं आहे, याच्यापैकी अर्धे तुझे आहे किंवा समजा काहीतरी पार्ट माझे आहे. समजून घ्या इथं कशाचा भाग करत आहे बघ, 2/3 केला आपण, पण कशाचा 2/3 केलेला आहे आपण, लँड. म्हणजे मला सांगा ज्याचं भाग केलेला आहे, ज्याचं भाग, ज्याचं काय म्हणू शकतो भाग, त्याच्यानुसार काय घेणार आपण, त्याच्यानुसार काय घेणार आहे, वर्क घेणार आहे. कोणाचा भाग केला इथं तुम्ही, लँड. सिंग्युलर आहे की प्लुरल आहे, लँड सिंग्युलर आहे. काय तिथं सिंग्युलर, धिस लँड म्हणतो तो ह्या जमिनीचं, म्हणजेच काय एकच जमीन आहे, याचा अर्थ काय झाला, हा सिंग्युलर झाला. आता बघा 2/3 ऑफ दीज बुक्स, सिंग्युलर आहे प्लुरल आहे. इथं पार्ट कशाचं करत आहे आपण, पुस्तकांचे. मग पुस्तकांचे जर बघितलं आपण, एक पुस्तक आहे तिथं नाही, जास्त आहे. मग इथं पण भाग केला आपण कशाचं, तर पुस्तकाचं. तर इथं म्हणू शकतो आपण सिंग्युलर आहे प्लुरल आहे, तो प्लुरल आहे. काय तो प्लुरल. आता कन्सेप्ट इथं धीस आणि धीस आलेलं आहे तिथं सांगून देतो, ठीक आहे. पण हे तुमच्या लक्षामध्ये ठेवायचं आहे याला. चेक करून घ्या. इथे काय दिलेलं आहे, दिस, आणि इथे काय दिसतो, जेव्हा जवळ असते ना वस्तू, जवळ वस्तू व्यक्ती जे काही असेल, जेव्हा जवळ असते, जवळ, तर हे आपण म्हणू शकतो तिथं ऍडजेक्टिव्ह वापरला जातो. जवळ जर असेल, दिस चेअर आहे की नाही, दिस चेअर्स म्हणजे काय जवळ आहे. पण जेव्हा मी म्हणत असेल दॅट चेअर, बरोबर आहे, याचा अर्थ काय झाले आहे, जवळ आहे का दूर आहे. ती चेअर, बरोबर आहे का. मी म्हटलं ही चेअर आणि ती चेअर, फरक आहे ना. ही चेअर म्हणजे काय जवळची, म्हणजेच काय असेल इथं धिस, धिस चेअर म्हणजे जवळ आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर जर मी म्हणत असेल दॅट चेअर, याचा अर्थ काय झालेला आहे, दूर आहे. कोण केलं म्हणजे काय झालं, ती चेअर, बरोबर आहे. मी म्हटलं ह्या चेअर्स म्हणजे ह्या खुर्च्या, याचा अर्थ काय झालेला आहे, जवळच आहे, पण एक आहे की अनेक आहे. मी म्हणत आहे ही खुर्ची ह्या खुर्च्या, याच्यामध्ये फरक आहे ना. ह्या खुर्च्या, याचा अर्थ काय झालेला आहे, अनेक आहे पण जवळ आहे. पण मी म्हटलं त्या खुर्च्या, हा एक आहे की अनेक आहे, अनेक आहे, पण काय म्हणू शकतो आपण, दूर आहे. पण का. मग इथं जर चेक जर धिस आणि दिस हे कशासाठी यूज केले जातात, जवळसाठी. आणि दॅट आणि दोज कशासाठी यूज केल्या जाणार, आहे की नाही, दूर. इतने दूर दूर, इतने पास पास, बरोबर आहे की. आता चेक करून घेऊ आपण. हा जर पॉईंट जर बघितला, हा पॉईंट हे वेगळ्या कलर मध्ये दाखवतो, इथं दिसणार का तो, चेक करू आपण, दिसते का, दिसते. इथं जर चेक जर केलं तर हा सिंग्युलर साठी असतो, हा कशासाठी असणार सिंग्युलर, आणि हा कशासाठी असणार प्लुरल. पॉईंट क्लिअर का. दिस हे सिंग्युलर आहे, दॅट पण काय सिंग्युलर. पण दिस आणि दॅट मध्ये काय फरक आहे, दिस जवळच्यासाठी, दॅट दूरच्यासाठी. दिस आणि दोज मध्ये काय फरक आहे, हा इथं जर चेक केलं, दिस जर बघितलं तर जवळ, आणि दॅट जर बघितलं तर दूर, बरोबर आहे. पण याच्यामध्ये आता दिस आणि दिस मध्ये काय फरक आहे, दिस आणि दिस मध्ये काय सिंग्युलर साठी, हा प्लुरल साठी. दॅट आणि दोज मध्ये काय फरक आहे, पॉईंट करत आहे तुम्हाला, इथं तुमच्या लक्षात हे वेगळं आहे, त्याला ते चेक करून घ्यायचं. आता चेक करून घेऊ आपण, इथं काय दिलेलं, इथं काय दिसतो बेटा, सिंग्युलर. कशानुसार केलेलं आपण, दिस लँड नुसार, म्हणजे ज्याचं पार्ट करत आहे त्याच्यानुसार काय घेणार आपण, वर्ब घेणार. काय दिसतो, सिंग्युलर जर असेल तर इथं आर चालेल का, नाही, इथं काय पाहिजे होतं इज. त्याच्यानंतर जर चेक केलं काय दिलेलं आहे, दिस बुक्स, सिंग्युलर आहे की प्लुरल आहे, मग इथं आर करेक्ट आहे की नाही, करेक्ट आहे. म्हणजे इथं काय केलेलं आहे आपण, पार्ट केलेलं आहे, इथं काय केलेलं आहे पार्ट केलं. नंतरचा पॉईंट काय दिलेला आहे, एव्हरी मॅन, आर काय दिलेलं आहे, एव्हरी वुमन, आर काय दिलेलं आहे हॅपी. म्हणजे म्हटलेलं आहे की कोणाच्या तरी काळामध्ये प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक म्हणू शकतो आपण पुरुष आणि प्रत्येक काय स्त्री ह्या खूप हॅपी होत्या म्हणते, बरोबर आहे की.
पण आता आहे की नाही ते मला माहित नाही, कारण की होल रेकॉर्ड आलेला आहे, काय रेकॉर्ड आलेला आहे, रिपोर्ट आलेला आहे सॉरी, की भारताच्या हॅपीनेस मध्ये खूप खाली नंबर गेलेला आहे. म्हणजे कोणी काय खुश नाही येत, काय माहित काय झालेलं आहे की नाही. लग्नाचं वय वाढवलेलं म्हणून झालेलं आहे काही आता झालेलं आहे, गव्हर्नमेंट लग्नाचं वय वाढवलेलं आहे. चेक करून घ्या, इथं काय दिसतो, इथं एव्हरी मॅन अँड काय दिलेलं आहे, एव्हरी मॅन. इथं काय दिसतो आपल्याला, अँड दिलेला आहे. आता बघा तुमच्या डोक्यामध्ये काय येऊ शकते की अँडनी तो जोडलेला आहे, मग ते जर जर बघितलं आपण ते प्लुरल असू शकतात, बरोबर आहे. पण समजून घ्या, एव्हरी आहे की नाही, एव्हरी, एव्हरीने कितीही नाऊन जर जोडले समोर, म्हणजे मी म्हटलं एव्हरी बॉय कॉमा गर्ल कॉमा कॅट कॉमा आपण डॉग काही घेतात समजा त्याच्यामध्ये, अँड समोर अजून कॉमा घेऊन आपण घेऊ शकतो, अँड पीपल, बरोबर आहे. वुमन समोर जर बघितलं मॅन, असं कितीही नाऊन जर जोडले आपण डझनभर, बरोबर आहे. पण स्टार्टिंगला कोण आहे बेटा, एव्हरी. एव्हरी जर असतो ना, एव्हरी, एव्हरी हा सिंग्युलर आहे, एव्हरी कसा आहे, सिंग्युलर आहे. आणि ऍडनी जोडला असेल, कॉमननी जोडला असेल, कितीही नाऊन जर जोडले गेले असेल समोर, पॉईंट क्लिअर का. तर हा पूर्ण कन्सेप्ट जर बघितलं, ही जर कन्सेप्ट जर बघितलं ना, ही पूर्ण कन्सेप्टच कशाची आहे, सिंग्युलरची आहे. कारण की यांच्यावर प्रभाव कोणाचा आहे रे, एव्हरेज. पण एव्हरेज सिंग्युलर आहे तर इथं आर चालेल का, नाही. इथं काय पाहिजे होतं, इज येणार. इथं काय येणार, इज येणार. पॉईंट कळलं का. नेक्स्ट चेक करून घ्या काय दिलेलं आहे, इच मॅन अँड इच वुमन. परत ही कन्सेप्ट जर बघितलं तर जसा एव्हरी आहे तसाच कोण आहे रे, इच आहे. मग इच मॅन अँड इच वुमन जर बघत असेल, परत किती नाऊन जर असेल तर तो काय असणार माझ्यासाठी, सिंग्युलर. तो जर सिंग्युलर असेल इथं हॅज करेक्ट आहे का, हॅज करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे, करेक्ट आहे ना. कारण की हॅज जर बघितलं तर सिंग्युलर आहे, हॅव कसा आहे तो प्लुरल आहे. कन्सेप्ट कळाली का तुम्हाला, काल काय होतं कन्सेप्ट, एव्हरेज आणि काय इज यांच्यासोबत नाहून जर चेक जर केलं किती जर असेल तर तो माझ्यासाठी काय असणार, सिंग्युलर. समोरचे कन्सेप्ट काय बघितली ते आपण, 2/3. किंवा इथे जर बघितलं समोर काय दिलेलं आहे, सिंग्युलर नाऊन असेल किंवा काय असणार तिथं प्लुरल असेल, तर आपण कोणानुसार घेणार, ज्याचं काय करत आहे आपण, पार्ट करत आहे, किती पार्ट करत त्याच्यानुसार घेणार आहे का, 2 पार्ट करत आहे, 3 पार्ट करत आहे त्याच्यानुसार घेणार का, नाही. आपण ज्याचं पार्ट करत आहे त्याच्यानुसार काय असणार आपला, व बसणार. मग इथं कशाचं पार्ट केलं आपण, दिस लँड. इथं कशाचं पार्ट केलं, दिस बुक. तो सिंग्युलर आहे, हा प्लुरल आहे. वन क्लिअर का इथपर्यंत चालते, व्हॉट इट, ओके. चलो निकालो फोटो इसका. ठीक आहे. बाकीचा याच्यामधला जो पार्ट आहे नेक्स्ट लेक्चर मध्ये चेक करणार आहे. पण आपलं व्होकॅब्युलरी बद्दल थोडंफार पार्ट घेऊ आपण. नोट्स आलेली आहे का तुमच्याकडं, हा प्रिंट काढली का, प्रिंट काढली नसेल ना, कारण की वर्बला तर 8 दिवस लावले होते. आता इडियमचा आताच आली सर, थोडी जुनी होऊ द्या तिथं. चेक करा, पहिली इडियम काय दिलेली आहे, आजची पहिली इडियम काय दिलेलं आहे, ऍट अ लूज एंड. ऍट अ लूज एंड म्हणजे काय, अनऑक्युपाईड किंवा आयडल म्हणू शकतो आपण, म्हणजेच काय एकदम आळशी किंवा काय म्हणू शकतो, काही कामाचा नसलेला, बरोबर आहे. हा कार्यकर्ता बघा इथं दिसतो आहे, किती वाजलेला आहे, फक्त 7च वाजले तरी झोपू लागला. पॉईंट काय लागला, सकाळचे 7च वाजलेले तरी झोपत आहेत, म्हणजे किती आळशी असेल तो. येते का तुमच्या लक्षात, लक्षात ठेवायचं ऍट अ लूज एंड म्हणजे लक्षात ठेवणार आपण अनऑक्युपाईड किंवा आयडल. त्याच्यानंतर बघा ऍट अ लॉगर हेड, बरोबर आहे. ऍट अ लॉगर हेड्स म्हणजे काय, बघा हे हेड दिसतात का तुम्हाला, त्याचे दोघांचे डोके, बरोबर आहे, ते लॉगर झालेले आहे, बरोबर आहे. म्हणजे एकमेकांमध्ये काय लिहिले ते गुंतलेलं आहे. म्हणजे तिथं आपण म्हणू शकतो दोन डोके जेव्हा समजा एकमेकांमध्ये गुंतलेले असेल तर आपण म्हणू शकतो तिथं काय चालू आहे, भांडण चालू आहे. लक्षात ठेवा आपण, टू बी ऍट अ स्ट्रिप म्हणजे काय, भांडणात असणे किंवा भांडणात व्यस्त तिथं असणे. पहिली इडियम काय होते, ऍट अ लूज एंड म्हणजे काय म्हणू शकतो आपण, अनऑक्युपाईड. त्याच्यानंतर ऍट अ लॉगर हेड म्हणजे काय, टू बी ऍट अ स्ट्रिप म्हणजे काय, भांडणात असते. पॉईंट क्लिअर का, समोर जा तुम्ही, तुमच्याकडे हे आहे
बरोबर आहे का? चेक करा. ऍट ऑड्स, ऍट अ ऑड म्हणजे इथं परत आपण म्हणू शकतो इन डिस्प्यूट म्हणजे काय वादात किंवा भांडणातच नाही. बरोबर आहे. ऍट ऑड्स. आता बघा ऑड कधी वाटतो आपल्याला? बघा तुम्ही एस टी बसमध्ये प्रवास करत आहे आणि दोन लेडीजचं भांडण चालू आहे. बरोबर आहे की? आता माहित आहे ना तुम्हाला गव्हर्नमेंटने 50% 50 आहे की फुल आहे 100% आहे? 50 आहे ना. 50 मध्ये आहे तर काही विषय नाही. तुम्ही घरी बसा, तुम्ही फिरून या. पॉईंट घ्याला का? मग संख्या तुमची जास्त दिसते, मग भांडण पण कोणाचं होणार जास्त? तुमचं होणार. मग एखादा कार्यकर्ता त्याच्यामध्ये 15-20 बाया आहेत, 2-3च कार्यकर्ते आहेत, पण त्यांचं भांडण चालू आहे. भांडण चालू असताना त्यांचं जर भांडण जर असेल तर ते साधं भांडण असते का? नाही. म्हणजे मारामारी कमी आणि केस ओढणं जास्त आहे की नाही, आणि त्याच्यामध्ये शिव्या जास्त. बरोबर आहे की? मग तो जो व्यक्ती आहे ना साईडला बसलेला त्याला थोडं ऑड वाटते ना. मग लक्षात ठेवायचं आपण इन ऍट ऑड्स म्हणजे काय? इन डिस्प्यूट म्हणजे काय? भांडतच नाही. किंवा एखादा समजा सभ्य व्यक्ती आहे आणि तो जिथं भांडण चालू आहे तिथून जवळून जात आहे, आणि विदर्भाची लँग्वेज एकदम सॉफ्ट आहे, ती काही सांगण्याची गरज नाही आहे. बरोबर आहे की? जेव्हा आता मला सांगा असंच तर पुणेरी लोकांना असं वाटते की बा आपण साधंही जर बोललो तरी त्यांना वाटते की बा हे रागत बोलत आहे का, आणि भांडण जर चालू असेल तर असं वाटते की बा एकदम गरम गरम तेल ओतत आहे का कानामध्ये, आहे नाही. खतरनाक असतात ते. चेक करा त्याच्यानंतर काय दिलेलं आहे? अन ऍपल ऑफ डिस्कॉर्ड. आता बघा अन ऍपल ऑफ डिस्कॉर्ड म्हणजे काय? ही एक ग्रीक मधली काय कथा आहे. चेक करून घ्या. हा ग्रीक मधला पात्र आहे. इथं जर चेक जर केलं तर हा एक राजा आहे, ह्या सर्व त्याच्या काय राण्या आहेत. आता बघा हा जो राजा होता ना, तर हा तपस्याला बस किंवा त्या एवढ्या मोठ्या राण्या आहेत, तर हा तपस्याला बसतो. तर पहिलेचे देव जे होते ना, पहिलेचे देव आहे की नाही, हे लवकर काय होऊन जातं रे, आहे की प्रसन्न होऊन जाते. आता जे होत नाही, आहे की नाही. म्हणजे एखादा महिना जर तपस्या केली तर प्रसन्न होऊन जाते ना ते. पण आताचे देव होतात का? तुम्ही 365 दिवस थांबा तिथं, होणार नाही. त्यांची पण डिमांड म्हणजे हे वाढलेली आहे. येतं तुमच्या लक्षामध्ये? मग हा जो राजा आहे ना तिथं तपस्याला बसतो, तिथं जर चेक जर केलं तर आपण म्हणू शकतो देव तिथं प्रसन्न होऊन जातो. देव त्यांना वरदान देतो. काय देतो? हे ऍपल घेऊन जाय, आहे की नाही, आणि तुझ्या प्रिय राणीला हे ऍपल देशील. कशासाठी? की तुला तिच्यापासून काय भेटेल? पुत्र भेटेल. बरोबर आहे की? मग ही गोष्ट सगळ्या राणीमध्ये कळून जाते. काय? किंवा राजा जे आहे समजा ऍपल देणार आहे. बरोबर आहे. मग यांच्यामध्ये चालू होऊन जाते भांडण. कशासाठी? की ऍपल कोणाला भेटलं पाहिजे? आपल्याला भेटला पाहिजे. कोण कळलं का? येते तुमच्या लक्षामध्ये? मग ऍपल आपल्याला भेटला पाहिजे याच्यासाठी भांडण चालू होऊन जाते. आता मला सांगा या सगळ्यांमध्ये भांडण जे चालू झालेलं आहे हे बघा, आहे की नाही? ऍपल कोणाला भेटलो? या राणीला भेटलेलं आहे. हे बघा तोंड कसं केलेलं आहे की नाही? इथं पाहत पण नाही आहे. येत आहे का तुमच्या लक्षामध्ये? याच मिनिंग काय झालेलं आहे? भांडण झालेलं आहे. कशासाठी झालेलं आहे? ऍपल साठी झाले ना. मग मला सांगा भांडणाचं कारण काय झालेलं आहे? ऍपल झालेलं आहे. तुमच्यामध्ये वेगळंच होऊ शकते कारण. बरोबर आहे की नाही? दोन मित्रांमध्ये भांडण्याचं कारण वेगळंच होऊ शकते ना. इथं चेक करा कॉज ऑफ काय दिलेलं आहे? कॉरल. कॉरल म्हणजे भांडण, कॉज म्हणजे कारण. बरोबर आहे. मग भांडण्याचं कारण काय? तो ऍपल. मग इथं इडियम कुठली आहे आपली? अँड ऍपल ऑफ काय दिलेलं आहे? डिस्कॉर्ड. मग अँड ऍपल ऑफ डिस्कॉर्ड म्हणजे काय? भांडण्याचं कारण. पॉईंट कालं का? आज किती इडियम झाले आपल्या? 4-5 झालेले आहे, पण समजून घ्या. पहिली इडियम काय होती? फर्स्ट इडियम सांगा ना. ऍट अ लूज एंड्स म्हणजेच काय? एकदम आळशी कार्य करतात. त्याच्यानंतर ऍट अ लॉगर हेड्स म्हणजेच काय? हे सगळे भांडणवाले आहे. त्याच्यानंतर ऍट अ ऑर्ड्स म्हणजेच काय? इन डिस्प्यूट म्हणजे भांडणात व्यस्त असणार आहे. त्याच्यानंतर अन ऍपल ऑफ डिस्कॉर्ड म्हणजेच काय असेल? वन क्लिअर का? ठीक आहे. इथे थांबूया आपण. नेक्स्ट जो पार्ट आहे नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया. चालते? ओके ना? थोडा लवकर येण्याचा प्रयत्न करता मॉर्निंगला. आम्ही येतो म्हणा. हा